नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही रानामध्ये आलेलो आहे, मंडळी आणि मी आज रानामध्ये आलोय मंडळीला घेऊन. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये नारळ आहे. मंडळी नारळावरती पाणी पाहते. तर आम्ही आज नारळानं पाणी शोधून या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता या रानामध्ये आम्ही हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे पूर्ण लोकेशन आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपले मित्र म्हणत होते की तुम्ही पाईपलाईनचं पाणी काढलेलं आहे, पण मित्रांनो असं आपण खोटं काही करत नाहीत. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण डोंगर आहे, ह्या माळराने आणि या डोंगराच्या पायथ्याला आपण या ठिकाणी उभे येतं आणि ह्या माळरानावर तुम्हाला मी आज बघा हे नारळाच्या सहाय्याने पाणी काढून दाखवणार आहे मित्रांनो. आणि आपण पाणी बघून याच ठिकाणी लगेच पाणी खोदून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी पाणी पाहते नारळावरती. आता हा नारळ आहे ना कसं पाणी बघायचं हे आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. तर त्याला मित्रांनो वेळ नाही लावता माझ्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ना हे बघा आता मंडळीच्या हातामध्ये आपण नारळ देतोय. हा नारळ उभा राहिला ज्या ठिकाणी उभा राहील त्याच ठिकाणी हे पाणी असतंय. आता आपण एवढं पूर्ण हे रानमाळावरती फिरणार आहेत. ज्या ठिकाणी पाणी असेल त्या ठिकाणी नारळ उभा होईल आणि आपण ते पाणी काढणार आहे. मित्रांनो हे बघा आता हे एवढं पूर्ण हा जो याचा भाग आहे या भागावरती आपल्याला पाणी बघायचे. आता मंडळी पाहते बघा. आता तुम्ही नारळावरती लक्ष ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस नारळ वरती होईल त्याच ठिकाणी आपल्याला समजायचे पाणी. कारण ज्या ठिकाणी पाऊल पडतोय असा ते पाऊलाचा आणि नारळाचा एकच हे होतोय, खाली जमिनीतला स्पर्श झाल्यानंतर ते नारळ वरती होते. तर आपण पाहू शकतो आता या ठिकाणी बघा. नारळावरती लक्ष ठेवा मित्रांनो. नारळ ज्यावेळेस वरती होतोय ना त्यावेळेस समजायचं का पाणी आहे. थांबा, हे बघा मित्रांनो, हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नारळ वरती झाल्या म्हटल्यावर या ठिकाणी पाणी आहे. हे बघा मित्रांनो पूर्ण नारळ हातावरती उभं राहिलेले. आता पायावर काढल्यानंतर ना पूर्ण नारळ तुम्ही पाहू शकता नीट बघा मित्रांनो. हे बघा ज्या या ठिकाणी पाणी भेटलेलं आहे आपल्याला बघा पाऊल टाकला का लगेच नारळ वरती होतोय. हे बघा बघा डायरेक्ट हातातून फेकून देतोय. तुम्ही पाहू शकता. हे बघा अशा पद्धतीने मंडळी पाणी पाहते मित्रांनो. आज आम्ही या रानामध्ये आपण आलेले. हे बघा पूर्ण नारळ फेकून देते पाणी. पण ज्या ठिकाणी पाणी त्याच ठिकाणी पाऊल ठेवल्यानंतर नारळ वरती होते. हे बघा पाऊल वर घे. हे बघा पाऊल वरती घेतल्यानंतर नारळ पुन्हा खाली होते. ठेव पाय खाली घे. हे बघा हे बघा मित्रांनो ठेव पाय जागेवर परत. हे बघा मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने पाणी पाहिलं जाते. बघा ठेव बरं पाय. हे बघा मित्रांनो वर. आता आपण या ठिकाणी एक दगड ठेवूया. हे बघा ज्या ठिकाणी पाणी ना पाय ठेवलाय पाऊल त्या ठिकाणी आपण दगड ठेवू आणि पाहू मित्रांनो. हे बघा या ठिकाणी बस बरं खाली. हे बघा मित्रांनो आता हात ठेवल्यानंतर सुद्धा नारळ वर होते. ठेव बरं. हे बघा मित्रांनो काढ वर. हा ठेव परत. हे बघा ठेव काढ हात. ठेव परत. हे बघा मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाणी आता आपण ह्या ठिकाणचा हा जो या ठिकाणी हा पाणी ह्या पाणी मी आता तुम्हाला डायरेक्ट काढून दाखवणार आहे. तर मित्रांनो हे बघा हे अशा पद्धतीने नारळ पाण्याच्या बॉटल सुद्धा आपण पाणी बघायचे. आणि ती बॉटल हे बघा आता हे पाण्याच्या बॉटलनं कसं काय पाणी बघायचे. बघा आता तुम्हाला आपण पाहतो. हे बघा ह्या दगडावरती पाणी आता आहे ना ही बॉटल आहे ना पूर्ण स्थिर धर. हा पूर्ण पाण्याची जी बॉटल आहे ह्या बॉटलकडे लक्ष द्या. आता आपण हे बघा तुम्ही पाहू शकता. बघा पूर्ण पाणी हलते. बघा बॉटल पूर्ण हलते. हात अजिबात हलत नाही. तुम्ही पाहू शकताय फक्त बॉटल हलते. बघा काढ पायवर. काढला. बघा बॉटल पूर्ण बंद झाली. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. हे बघा अशा पद्धतीने पाणी पाहिलं जात आहे. हे बघा आता परत एक बार आपण पाहूया. ठेव पाय खाली.
बघा मित्रांनो पूर्ण बॉटल हलते बघा, हे बघा बंद झालेली. तर मित्रांनो अशा पद्धतीनं पाणी पाहायला जाते मित्रांनो. हे पाणी कोणती जादू नाही मित्रांनो, हे रक्तगटावरती असते. हे रक्तगट मॅचिंग पाण्यावरती जर मॅचिंग झालं तरच ह्या ज्याच्या रक्तगट मॅच होतोय तोच हा माणूस पाणी पाहू शकतोय. तर आता हे बघा हा जो दगड आहे हे लोकेशन तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे बघा मी तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतोय. हे लोकेशन लक्षात ठेवा. आपण याच ठिकाणी आता लगेच पाणी खोदणार आहे. हे बघा आपण लगेच या ठिकाणी खोदायला सुरुवात करूया. पाहू मित्र ते का. तर चला आता आपण ना हे खोदायला सुरुवात करूया. मित्रांनो आपण एवढं खणलेले तरी पण अजून काही पाणी लागलेलं नाही. पाहू बरं का. हां तेच आहे मित्रांनो. हे बघा बरोबर खणलेले आपण. काढ बरं पायावर आणि ठेव खाली. हां त्याच ठिकाणी मित्रांनो तेच परत खाण्याचे आपल्याला. अजून तर काही लागलं नाही. आपण बरंच खोदलेले अजून काही लागलेलं नाही पाणी. जमीन असणार एवढंच पाणी लागायला पाहिजे बरं का. पडला आले जास्त खोलीवर आतमध्ये गेली माती पार. मित्रांनो या ठिकाणी जरा बरंच खाली खोल दिसते. आता माती कुठं काढते ती पण आता. हे बघा मित्रांनो या ठिकाणी पाणी आपल्याला भेटलेले बघा. हे बघा थोडंसं जवळ दाखव. हे बघा मित्रांनो आता आपण बरंच खोदलंय आतमध्ये. आता हे पूर्ण आपले जास्त खोल ह्या दिसतं. हे बघा तर आता ना मी तुम्हाला दाखवतो. हे बघा या ठिकाणी ओली माती आता निघायला लागलेली बघा. तर हे बघा मित्रांनो आपण पाणी पाहिल्यासारखं आपली आज या ठिकाणी आपण पाणी काढून दाखवलं. हे बघा जरा वरून जरा वर जरा वरून माती पडत आहे. हे बघा हे बघा मित्रांनो या ठिकाणी पाणी आपल्याला भेटलेले. मी जास्त काढून दाखवते माती. हे बघा ना हे बघा मित्रांनो. हे बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली पाणी भेटलेले. हे बघा तर हे बघा मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. हे बघा एवढं पाणी या ठिकाणी आपल्याला भेटलेले बघा. हे बघा तुम्ही पाहू शकताय आपण नारळाच्या सहाय्याने पाणी बघून हे पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलंय बघा. हे बघा आपण एवढं खोदल्यानंतर ना हे बघा एवढं खोदलं आपण आणि मग आपल्याला या ठिकाणी पाणी भेटलं. हे बघा तुम्ही पाहू शकता आतमध्ये
हे बघा एवढं पाणी भेटलं आपल्याला. हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो, हे बघा एवढं पाणी भेटलं आपल्याला. तर चला मित्रांनो, हे बघा या ठिकाणी आम्ही नारळाच्या सहाय्याने पाणी बघून या ठिकाणी मी पाणी काढून दाखवले. तर चला मित्रांनो, मग आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया मित्रांनो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.